प्रियदर्शी सम्राट अशोकांचा, प्रियदर्शी सम्राट अशोकांचा, महाबोधी महाविहार मुक्त करो, महाबोधी महाविहार मुक्त करो, महाबोधी महाविहार मुक्त करो, विश्ववंदनीय परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, शिक्षण क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुलेंचं, आरक्षणाचे जनक कोल्हापूर शासनाचे राजा छत्रपती शाहूजी महाराजांचं, वीर क्रांतिकारी योद्धा बिरसा मुंडांचं, लोकराजे छत्रपती शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचं. नमस्कार, आमच्या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज सम्राट अशोक जयंतीनिमित्त तुम्ही इथे आलेले आहात. काय सांगणार आहात आजच्या दिवसानिमित्त? आज 5 एप्रिल प्रियदर्शी सम्राट अशोक यांचा जयंती दिवस आणि प्रियदर्शी सम्राट अशोकांनी या देशामध्ये जे बहुजनाच्या हितासाठी, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी जे काही कार्य केलं, राजा म्हणून जे काही कार्य केलं, त्या कार्याची जाणीव या देशामध्ये आज बी अजरामर आहे. आणि ती अजरामर जाणीव या निमित्तानं आज या संविधान चौकामध्ये आझाद समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीनं प्रियदर्शी सम्राट अशोक यांची 29वी जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली. या जयंती प्रख्यात या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव सन्माननीय डॉक्टर जे.पी. रामटेके साहेब उपस्थित झाले. या ठिकाणी जिल्ह्याचे प्रवक्ता सन्माननीय प्रदीपजी सोमकोर साहेब, या ठिकाणी विधानसभेचे महासचिव सन्माननीय बागडे साहेब, बागडे मॅडम, या ठिकाणी उपस्थित सर्व सन्मानित पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले. आणि प्रियदर्शी सम्राट अशोकाचं राज्य पुन्हा या देशामध्ये यावं आणि हा जो भारत देश आहे पुन्हा गोविंदाने नांदावं, या देशामध्ये बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेली समता या ठिकाणी प्रस्थापित व्हावी, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची मानवतावादी बंधुत्व या ठिकाणी प्रस्थापित व्हावी. पुनश्च या सम्राट अशोकाच्या जयंतीच्या माध्यमातून या भारत देशातील तळागाळातल्या मानवजातीला पुनश्च मी एकदा सम्राट अशोक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, मंगलमय सदिच्छा देतो आणि माझे 2 शब्द इथंच संपवतो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय.